नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे मंडल न्यूज. देशभरातल्या अनेक प्रश्नांवर सध्या देश अस्वस्थ आहे. मुख्यतः त्या प्रश्नांवर ज्यामध्ये 22 लाख विद्यार्थी आपल्या भविष्याचा वेध घेत होते, शोध घेत होते आणि अचानक त्यांना माहीत झालं की आपली परीक्षा रद्द झाली आहे. ते पुढे गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की कोणतरी पेपर फोडला आहे आणि या गावचे, त्या गावचे, या शहरातले, त्या शहरातले लोक पकडल्या जात आहे. सर्वात वाईट म्हणजे ज्यांनी पेपर सेट केला अशा एका मास्टर माइंड प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. हे विविध प्रकारचे खाजगी समजल्या जाणारे ब्रँडेड, नॉन ब्रँडेड, लोकल, राष्ट्रीय स्तरावरचे असे खूप कोचिंग क्लास यामध्ये गुंतले आहे अशी सीबीआयला शंका आहे. या सगळ्यांमध्ये आम्ही आज बोलणार आहोत. आज माझ्यासोबत बोलायला डॉक्टर प्रीती तट्टे आले आहेत. प्रीती राऊत तट्टे असं त्यांचं नाव आहे. मी मुद्दा म्हणालो प्रीती की पहिले तट्टे म्हणालो, पण तुम्हाला लक्षात आलं की अरे त्यांचं माहेरचे नाव घ्यायला पाहिजे. अगदी बरोबर, आणि घ्यायलाच पाहिजे. आम्ही अगदी सहज बोलणार आहोत. मुख्यतः हा कार्यक्रम त्या मुलांनी पाहायचा आहे जे नीटला बसू इच्छितात किंवा बसणार आहेत आणि जे बसलेले आहेत आणि त्यांच्या पालकांनी पाहायचं आहे. प्रीती तट्टेंचा परिचय मला द्यायला आवडेल की त्या स्वतः स्कॉलर आहेत, BDS आहेत, डॉक्टर आहेत, दंतवैद्य डॉक्टर आहेत दाताच्या, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्या MPC आणि UPSC क्लासला शिकवतात. त्यांना विद्यार्थ्याशी जोडून राहणं, त्याच्या मनातली एकंदरीत कोलाहल, त्यातला आंदोलन ते सहज टिपतात. प्रीती, आपल्याला सुरुवात करायला पाहिजे की मुलांना आज धक्का बसला आहे की त्यांनी जी परीक्षा दिली होती ती परीक्षा रद्द झाली आहे. बरोबर. एवढी मेहनत करतात मुलं, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, आणि त्याला पुन्हा ब्रेक मारून पुन्हा करायची आहे. ती फ्रस्ट्रेट झालेल्या मुलांसाठी आपण पहिले बोलूया. काय म्हणशील? सर, खरंच फारच दुःखद बाब आहे ही की नॅशनल टेस्टिंग एजन्सी अशी मोठी एजन्सी आणि त्याच्याद्वारे घेण्यात येणारी एक परीक्षा, ज्या परीक्षेमध्ये पारदर्शकता असायला पाहिजे, स्टँडर्डाइज असली पाहिजे आणि ती चांगल्या प्रकारे घेतल्या गेली पाहिजे. आता मुळात 12वीची परीक्षा देणारा विद्यार्थी हा 17 ते 18 वर्षाचा मुलगा, त्यामुळे ते एका टीन एजमधून जात असतात. स्वप्नांची भरारी त्यांची मोठी असते की मला हे साध्य करायचंय. करेक्ट. आणि लाखो विद्यार्थी जे परीक्षा देतात, 22 लाख विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की मला शासकीय जागा मिळवायची आहे आणि ते जीवापाड प्रयत्न करतात सर. फक्त 1 वर्ष नाही तर याची तयारी त्याचे आई वडील अगदी हायस्कूल पासून ती मुलं तयारीला लागतात. पुढच्या वर्षी शिकवणारं आधीच ते वाचून घेतलेले असतात. भरमसाठ ट्युशनसाठी लागणारा पैसा, आई वडिलांची मेहनत, स्वप्न, आणि एका क्षणाला जर आपण त्या ठिकाणी स्वतःला ठेवलं तर आपल्या लक्षात येतं की नाही, ही परीक्षाच अनफेअर होती. हे कळणं हे धक्कादायक निश्चितपणे आहे आणि पूर्ण सिस्टीमचं फेल्युअर त्याच्यामध्ये आहे मी असं म्हणेल. मग तो आपला देश असू द्या. आता बरेच प्रश्न येतात आहेत की कोचिंग याच्यामध्ये समाविष्ट आहे का? तुम्ही बोलले थोड्या वेळापूर्वी. पालकांचं मुलांवर प्रेशर असतं का? अनेक विषय म्हणजे खरं आम्ही यासाठी चर्चेला बसलो आहोत की आम्ही दोघे जण या विषयावर खूप चिंता करतोय, कारण पालक तर आहोतच आम्ही या विषयाचे. मुळामध्ये काय होतं की प्रीती, तुम्हाला सांगतो की पालकांनाही तेवढंच गांभीर्य असतं आणि मग मुलांकडे ते गांभीर्य असतं आणि सगळ्यांना डॉक्टर व्हायचं आहे. फार कमी लोकांना माहित असेल, जे लोक अजून नीट मध्ये जायचे असतील, की आपल्या देशामध्ये साधारणतः 1,20,000 जागा MBBS आहे आणि नीटचा पहिला फोकस MBBS आहे सगळ्यांचा. मग तो पुढे BMS आहे, BHMS आहे, वगैरे वगैरे आहे, म्हणजे बाकी फॅकल्टी आहेत, पण सगळ्यांचा फोकस असतो मला MBBS करायचा, कारण तो तिथून सगळे पुढे मार्ग ओपन होतात. या MBBS मध्ये 60,000 जागा देशभरामधल्या सर्व महाविद्यालयातल्या फक्त 60,000 जागा गव्हर्नमेंटच्या आहेत, ज्याला फी कमी आहे किंवा फारच कमी आहे. आणि उरलेल्या 60,000 जागा ज्या आहेत त्या एकतर खाजगी महाविद्यालयाच्या आहेत किंवा डीम युनिव्हर्सिटीच्या आहेत. हे समाजाने समजून घेतलं पाहिजे की जे 22,000 मुलं बसत आहेत त्यापैकी जवळपास 20,090 हा जो फिगर आहे हा फक्त त्या परीक्षेला बसणाऱ्या मुलांसाठी आव्हानात्मक आहे. अगदी बरोबर. 20 लाख जवळपास 90,000 हा फिगर येईल जवळपास. आणि 1,20,000 या मुलांचं भविष्यापैकी 60,000 आणि उरलेले 60,000 कोण आहेत की ज्यांना स्कोअरची फारशी
टेन्शन नाहीये. नाहीये. त्यातल्या खाजगीचं आहे, अजून 30,000 त्यातले खाजगी आणि 30,000 डीमचे असं एक स्कोअर आहे. इक्वेशन आहे. खाजगीमध्ये फी आहे, प्रचंड फी आहे. जवळपास आता सगळ्या खाजगी कॉलेज डीमच्या जवळ पोहोचले आहेत. 15-15, 16 लाख हे खाजगीवर गेले आहेत आणि डीम आता 25 ते 30 लाखावर गेली आहे इयरली. हे 5.5 वर्षाची फी ते वसूल करतात. खरं ते 4.5ची करायला पाहिजे, पण इंटर्नशिपला जे पैसे मिळतात तेही देत नाही कॉलेज, म्हणून ते 5,500. एकूण असा विचार केला की 2019 मध्ये 14 लाख मुलं परीक्षेला बसायची, आता 22 लाख बसतात. बरोबर. आता ही संख्या का वाढत आहे? सर्वांना असं वाटतं की मला डॉक्टर व्हायचंय. करेक्ट. अटेम्प्ट वाढलेत Correct. मुलांचे. म्हणजे आता तोच विद्यार्थी एक्झाम देत नाहीये ज्यांनी त्या वर्षी एक्झाम दिली. त्याच्या आधी जे लोक फेल झालेत त्यांना सुद्धा मेडिकल एंट्रन्स द्यायची आहे आणि प्रत्येकाला डॉक्टर व्हायचंय. अर्थात मी सुद्धा त्याला सुटलेली नाहीये. म्हणजे मला सुद्धा माझ्या काळात मी का मुलांशी कनेक्ट करू शकेल, बिकॉज येस, कारण इथे जेव्हा मी बोलताना पहिले मी स्वतःला शिक्षक म्हणून नंतर बघेल, इव्हन पालक म्हणूनही नंतर बघेल. ओके. पहिल्यांदा मी स्वतःला विद्यार्थी म्हणूनच बघेल, तर मला विद्यार्थ्यांशी बोलता येईल सर. करेक्ट. कारण मला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला माझा नंबर लागला होता. त्यावेळी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला केवळ 5,000 फी मध्ये माझा नंबर लागलेला होता आणि माझ्या स्वतःच्या घरापासून ते कॉलेज केवळ 10 मिनिटाच्या अंतरावर होतं. तरी सुद्धा मलाही डॉक्टरच व्हायचं होतं. अँड धिस इज द फॅक्ट की आपल्याला डॉक्टर व्हायचं असतं. ते नोबल प्रोफेशन आहे आणि त्याच्या प्रती मुलांचं आकर्षण आहे. मग तिथे आपण टीका करण्याच्या पूर्वी आपण पण त्या प्रोसेसमधून पालक म्हणून गेलेलो आहेत का, विद्यार्थी म्हणून गेलेलो आहोत का, हे पाहणं फार गरजेचं आहे. जरी त्या जागा जसं तुम्ही बोलले की 22 लाख विद्यार्थी परीक्षा देतात आणि 60,000 जागा आहेत, पर जितनी जंग महंगी होती है उतनी ही वो जरुरी होती है. करेक्ट. म्हणजे एखादा पाहुणा तुम्ही तुमच्याकडे बोलवता सर, सहज येणारा पाहुणा हा इतका जवळचा वाटत नाही, पण जो यायला जास्त वेळ लावतो तो पाहुणा आपल्याला जवळचा वाटतो. तसंच सर इथे म्हणजे हा पॉइंट मी पूर्ण करेल की आपल्याला जेव्हा 22 लाखात एक व्हायचंय किंवा 60,000 जायचंय, तसंच UPSCचं पण आहे सर. करेक्ट. पण या परीक्षा येतील ना, ज्या पद्धतीनं मुलं प्रेशर घेतात आहे, तिथे पण 10 लाख लोक एक्झाम देतात सर आणि कलेक्टर पण हजारच होतात. म्हणजे इथे तरी संख्या जास्त आहे, पण तिथे ती त्याच्यापेक्षा कमी होणार आहे. म्हणजे संकट आणि संघर्ष हे कमी नाही होणार आहे, हे वाढणार आहे. मुळात मध्ये नीटचाच का पेपर फुटतो, तो JEEचा का फुटत नाही, याचं कारण आहे. बर. साधारणतः याच्याकडे असं बघा की मुळात डॉक्टरांची आज आर्थिक सुबकता जी आहे, बरोबर, त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं डॉक्टर झालं पाहिजे. म्हणजे JEE करून तो डायरेक्ट IITian होत नाही, तो विविध कॉलेजमधून जातो आणि मग त्याचे पॅकेज 3.5 लाखापासून 30 लाखापर्यंत असं ते पॅकेजचं स्वरूप आहे. साधारणतः डॉक्टरांचं आयुष्य, डॉक्टरांची ऐश्वर्यता आणि डॉक्टरांच्या संधी याकडे सगळेजण एक मोहक दृष्टीनं, लक्ष्मी, पैसा हा एकदा तुम्ही डॉक्टरचा कोट घातला की पैसा ऑटोमॅटिक येतो, असा एक समाजात समज आहे, असा समज आहे. आणि हा समज सर्वांमध्ये अगदी प्रचलित झालाय. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा अंडरलाईन करतो, ही बातमी अजून कुठे आली नसणार की JEEचा पेपर फुटणार नाही, तो नीटचाच फुटेल. कारण मग आम्ही 22 लाख जी मुलं आहे, मी असं बघितलंय की हे 22 लाखापैकी आम्ही कोणाला निराश करू इच्छित नाही, पण 21 लाख 20 लाख 90,000 मुलं ही MBBS ला जाणार नाही गव्हर्नमेंटमध्ये किंवा प्रायव्हेटमध्ये, नाही जाणार आहे, तरीही ते परीक्षा देणार आहे. कारण सगळ्या खाजगी कंपन्या ज्या काढल्या आहेत, सगळ्यांनी एजन्सीज ज्या काढल्या, ट्युशन एजन्सी, यांनी त्यांना प्रूव्ह केलाय, समाजाला सांगितलंय की तुम्ही येऊन जा, तुम्ही येऊन जा. बरं, गंमत अशी आहे की डीम मध्ये जे लोक जाऊन राहिलेले आहे त्यांना येऊन जा म्हणायची गरजच नाही, ते 120 आणि 230 वर येऊन राहिले आहेत. म्हणजे बुद्धिमान प्रज्ञावान मुलांनी इकडे गेलं पाहिजे, त्यासाठी तेवढा कोर्स त्यांनी कठीण ठेवला, हे खरं आहे. डॉक्टर प्रीती, तुम्हाला सांगतो की समाजाची जी म्हणजे समाजाला ग्राहक समजलाय, हे जे मार्केटिंगचे बळी आहेत हे सगळे, हे जे 22 लाख परीक्षेत बसून आले, या सगळ्यांना डॉक्टर व्हायचंय हे सुद्धा समाजाने सेट केलाय. 40-50% विद्यार्थी ज्याला सायन्सला 60% भेटत आहे,
तो विद्यार्थी एमबीबीएसचा परीक्षेला कसा बसू शकतो? बरोबर. कारण त्याची ती कॅपॅसिटी नसेल, त्याला वेगळं क्षेत्र असेल आणि सर्व क्षेत्र समान आहे असं मानणाऱ्यापैकी मी आहे, तुम्ही आहात. असं नाही की डॉक्टर झाले म्हणजे तुम्ही महान झालात, असं नाही इंजिनियर झाले तुम्ही तेवढेच महान आहे. बिलकुल. प्रश्न स्पर्धेचा नाही, हे जे बाजारीकरण सुरू आहे यातूनच हे पेपर फुटले. बोलतोय या सर. बघा, माझं बीडीएस झाल्यानंतर मी काही प्रॅक्टिशनर म्हणून नाही काम करत आहे, मी तर माझं फील्ड चेंज केलं ना. करेक्ट. म्हणजे ती जी मानसिकता आहे ती त्यावेळी होती की व्हायचंय आपल्याला, इट्स अ नोबल प्रोफेशन, आपल्याला डॉक्टर व्हायचं. पण एक जे तुम्ही म्हटले की ऐश्वर्याच्या दृष्टिकोनातून लोक तिकडे बघतात की मला हे केलं पाहिजे, पण तो संघर्ष पास झाल्यानंतर आणखी मोठा होतो. कारण जेवढा अभ्यास नीट युजीच्या एंट्रन्सला नाहीये त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त अभ्यास एमबीबीएस ग्रॅज्युएशन. सर, फर्स्ट इयरला मुलं आल्यानंतर त्यांना ते कळतं की आता इथे आपल्याला काय अभ्यास करायचा आहे, ती काय लेवल आहे. आफ्टर दॅट नीट युजी, करेक्ट, पीजी एंट्रन्स. आता तर भीती आहे लोकांना. मी तुम्हाला थोडं थांबून सांगतो. लोकांनी आता लेटेस्ट असं सांगितलंय, तातडीची बातमी अशी आहे की जर युजी तेवढी मोठी घोटाळा झाला असेल, पीजी तर मोठा संघर्ष आहे. बिलकुल. आणि सर, पीजी एंट्रन्स दिल्यानंतर सुद्धा इट्स नॉट इझी टू सेट युअर ओन क्लिनिक और युअर हॉस्पिटल. आणि त्याच्यानंतर ते चाललं पाहिजे, करोडोंचं इन्व्हेस्टमेंट तेव्हा पण लागणार करायचं पुढे. येस. आता मी सांगते, त्या काळामध्ये ज्यावेळी आम्ही बीडीएस करणारे विद्यार्थी होतो आणि इंजिनिअरिंगचा जो ट्रेंड होता, इंजिनियर झालेली मुलं पटापट आयटी सेक्टरला लागलीत सर. करेक्ट. आणि ती गल्लेलट्ट पगार घ्यायला लागली आणि 4 वर्षात त्यांनी लग्न केलीत सर. त्यांची स्वतःची फ्लॅट होती. आणि आता आमच्या मधले विद्यार्थी विचार करत होते, कारण एमबीबीएस व्हायला 4.5 वर्ष सर, 5.5 1 वर्ष ऍड करते, 1 वर्ष इंटर्नशिप द्यायचं, पुन्हा मग एखाद्याला रुरल मध्ये जर पीजी एंट्रन्स क्लिअर होईपर्यंत तो मग मेडिकल ऑफिसर म्हणून 3 वर्ष गावात जायचा सर. तो माणूस तो कसा राहायचा सर? साप असायचे तिथे. अनेक संघर्ष त्यांनी बघितली मुलांनी, आणि नंतर त्यांना सेट व्हायला कमीत कमी 15 वर्ष. इकडे ही मुलं 4 वर्षात चांगल्या जॉबला लागून कमवायला लागली होती. करेक्ट, करेक्ट. म्हणजे हे असं नसते, नॅरेटिव्ह सेट केली जाते. समाजाना या म्हणजे पैसे कमवणाऱ्या धंदेवाईक लोकांनी इतकं डोक्यात भरून घेतलंय की मी असं बघतो, दुर्भाग्यपूर्ण चित्र आहे की जे मुलं खरंच पुढे जाऊन नाही पिकअप करू शकणार आहे, नाही करत नाहीये ना. 22 लाखापैकी आपण बघतो की सगळे इकडचे तिकडचे सगळे सोर्स पकडले तुम्ही आणि सगळ्या फॅकल्टी पकडले, ते 2 लाख धरून घ्या तुम्ही, 2-2.5 लाख धरून घ्या, तरी 19 लाख लोकांचे पैसे वाया जात आहेत एक अर्थाने. पण हे बनवल्या जात आहे. 22 लाख मुलं सगळ्या भारतातली जी 11वी-12वी पास होणारी आहे, सगळ्यांची जर हिशोब केला तरी 22 लाख जमा होत नाहीत. हे जे 22 लाख आहेत हे सगळे सायन्स फॅकल्टीतून आला की पास हो. आणि हे जे भरवलं जाते त्याला नॉर्मल बीएससी करणे किंवा बाकी वेगळ्या क्षेत्रात जाणे याच्याकडे सोर्स कमी केला. या बाबतीत मी थोडं असं म्हणेल की जर त्यांना डॉक्टर व्हायचंय आणि ते त्यांचं स्वप्न आहे तर त्यांनी एक्झाम दिली पाहिजे. दिली पाहिजे. पण त्यांचा आपला जो प्लॅन बी आहे तो तयारच नाही. आलेल्या संघर्षांना समोरे जाणे. सर, तुम्ही असं म्हणता, पण एक दुर्दैव असं आहे आपल्या देशाचं, ऐन प्रकारे काही लोकांना डॉक्टर करायचंच आहे आपल्या मुलांना. जसं की काही पालक आहेत जे डॉक्टर आहेत, ज्यांचं करोडोची कमाई खरोखरच आहे, ती मुलांना आपल्या रशियात पाठवतील. आजकाल तो एक प्रकार आहे सर. म्हणजे आपण ते बोललं पाहिजे. आता ही तर एंट्रन्स बद्दल बोलतोय आपण केवळ, पण ती परदेशात पाठवून देखील आपल्या मुलांना त्यांना डॉक्टर बनवायचंच आहे. आणि त्याच्यातही अजून डॉक्टर प्रीती तुम्हाला सांगतो, हे जे विदेशात जाणारे मुलं आहेत हे जेव्हा भारतात येतात तेव्हा पुन्हा त्यांना एक एंट्रन्स द्यावं लागते. ती आता सुरू झाली सर. आणि त्याचं पर्सेंटेज इतकं कमी आहे पासिंगचं की त्यांना पुढे आल्यानंतर डॉक्टर होतील नाही तर 0 होतील, असं स्टेप आणून ठेवली आहे. सगळ्यांना डॉक्टर व्हायचं आहे. आणि आता सध्या ज्या पॅटर्नची खूप चर्चा होती तो लातूर पॅटर्न, त्याचे अक्षरशः धिंडोडे उडाले आहेत. सीबीआयनी तिथल्या मोठ्या मोठ्या क्लासेसच्या हेडला पकडलाय जे राजकीय आश्रयाखाली फोफावले होते. बरोबर. त्यातला एक व्हिडिओ आलेला आहे. तो क्लासेसचा प्रमुख असा म्हणतोय, मुलींना विचारतोय काय कसा गेला पेपर, ते म्हणजे छान गेला. मी दिलेले प्रश्न आले की नाही पूर्ण. आता मी तिथेच येणार होते. हो, बिलकुल बिलकुल अगदी बरोबर बोललेत सर तुम्ही. कारण मुलांना जे वाटतंय की नीटचा पेपर हा जो फुटला हे पहिल्यांदा आहे, नाही. म्हणजे त्यावेळी पण काय व्हायचं की आम्ही एक्झाम दिली, आम्ही लोकल फॅकल्टीजकडे ट्युशन्स लावल्या,
प्रचंड अभ्यास केला वर्षभर, एक्झाम दिली. त्यानंतर आम्हाला अचानकपणे कळतं की अमुक एका ट्युशनमध्ये जो पेपर झाला, जी टेस्ट सिरीज त्यांनी केली, तर त्यांनी आम्हाला पेपर दाखवले की बघा आमच्या पेपरमधनं 38 प्रश्न 100 पैकी बरं का सर, ही जशीच्या तशी उतरलीत, करेक्ट, जी उतरूच शकत नाही. 30% पेक्षा जास्त प्रश्न पॉसिबिलिटीमध्ये येऊ शकत नाहीत सर, करेक्ट. किती उतरली असतील. त्यावेळी वाईट वाटायचं, त्यावेळी आम्हालाही वाटायचं. मग अशाच पद्धतीने कधी सेक्शन बीच्या मुलांसोबत जर पर्सेंटेज वाढले तर त्यांचे मार्क्स ऍड होतात. बरेच प्रॉब्लेम्स त्या काळी पण लोकांनी फेस केले. पण हा काही हे नसतो की नाही परीक्षेचा पेपर फुटला तर तुमच्यासाठी फार उत्तम आहे. मी असं म्हणेल, जी मुलं आपण असं व्हायलाच नको या मताची मी पण आहे, स्वाभाविक, पांडे साहेब पण आहे. हे फेल्युअर आहे आपल्या देशासाठी पण, संपूर्ण यंत्रणेचं फेल्युअर आहे मी असं म्हणेल. मग ते कोचिंग आपण परीक्षा देऊ शकलो नाही, फेल्युअर, शिक्षक असू द्या, सगळ्यांचं फेल्युअर आहे. परंतु परीक्षा परत होते. समजा जर हा लीक एक्सपोज नसेल झाला, तुम्ही म्हणता सर आज मी तुम्हाला हसायला येत होतं त्यावेळी, कुणाच ठाऊक, कारण 10 वर्षात 70 पेपर जर लीक झाले असतील तर तुम्ही आज म्हणता की JEE मध्ये पेपर लीक होत नाही. कदाचित 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 नाउ इट इज अ क्वेश्चन ऑन फेअरनेस. 22-24 ला झाला होता नीट, आता लोक बोलायला लागले, क्वेश्चन ऑन कंप्लेंट केली फेअरनेस. होती. होय सर, आपण मध्य प्रदेश मधलं व्यापम, क्वेश्चन ऑन फेअरनेस आहे. पण एक आणि गोष्ट ते फार डॉक्टर वाईट प्रीती, आहे. मलाही म्हणजे माझी स्वतःही भूमिका अशी सर आहे. एकच येस, फक्त, कंटिन्यू प्लीज. की आता जे मधल्या काळामध्ये तुमचा यांचा जो अभ्यास झाला, यांना वेळ मिळाला आणि पेपर लीक झालं हे कळलं, तर एक लक्षात घेतलं पाहिजे विद्यार्थ्यांनी, ठीक आहे आता फेअरनेस होण्याकडे गव्हर्नमेंटचा कल जास्त असेल, त्याच्यामुळे या गोष्टीला थोडं पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. नसतं कळलं सर की पेपर एक्सपोज झालेला आहे, तर जी आहेत याच्यामध्ये ज्यांना याचा लाभ मिळालेला आहे पेपर लीकचा, तो तुम्ही आलाच असता ना सर. एम्सचे एक्झाम जे होते ना ते ऑनलाईन होते, आणि आता गव्हर्नमेंट डिक्लेअर केलं की हा ऑनलाईन आम्ही करू. मुळामध्ये असं आहे की आता सीबीआय चौकशी करेल आणि शासनावर आपण सगळे दोष देऊच, काही विषय नाही. परंतु परीक्षा फुटण्यामागे, पेपर फुटण्यामागे अगदी सेटरच असतील, सेटरच जर पेपर फोडून आलाय, पेपर वेगळ्या स्टेपवर फुटतोय, कारण तो ऑफलाईन पेपर आजही, जोपर्यंत पेपर ऑफलाईन राहील तोपर्यंत तो फुटत राहणार, असं एकंदरीत स्वरूप आहे लोकांचं. परंतु काही लोकांचा सोर्स असंही आहे की ही परीक्षा रद्द झाली पाहिजे. ओके, ही जी भारत सरकारने काढलेली परीक्षाचे 2 फायदे महत्वाचे लक्षात घ्या. मी याचा समर्थक आहे की नीट परीक्षा नीट घ्या, पण नीट बंद करू नका. बरोबर. त्याचं कारण असं आहे की जर भारताने ही नीट बंद केली तर राज्यांना अधिकार दिले. सध्याही आपल्या नीट या माध्यमातून 85% जागा हा राज्य सरकारच भरतं आणि 15% ऑल इंडियातून जातं. हे बरोबर आहे, पण त्या 85 जागा नीटच्याच लेवलच्या असतात, हे जास्त सत्य आहे. काय होईल की हे जे डीम युनिव्हर्सिटी आणि बाकी कॉलेजेस आहेत यांना हे हवं आहे की नीट एकदाच बंद झालं पाहिजे खाजगीच्या, आणि जेव्हा ते महाराष्ट्रात पेपर तयार होईल, कल्पना करा उद्या तो जिल्ह्यातही तयार होईल. बरोबर. मी असं ऐकलंय, किती खरं किती खोटं माहित नाही, की काही मेडिकल कॉलेजची नीट येण्यापूर्वी एक चेन होती आणि त्याचं एक असोसिएट नावाची परीक्षा घेत होते, आणि मग ही परीक्षा घेऊन पेपर सेटर लोकल तिथलेच पेपर सेटर, आणि सगळ्यांना हे करायचं आहे. आज जी ऍडमिशन म्हणजे डीम देऊन राहिल्या 20 लाखात ती त्यांना 40 करायची आहे. अगदी बरोबर. होय होय, आणि पुन्हा नुकसान कोणाचं होणार आहे? विद्यार्थ्यांचं. गव्हर्नमेंटच्या परीक्षा जर अशा लोकल लेवलला सेट झाल्या, पाहत नाही आपण किती प्रत्येक ठिकाणी लोकल सेट झालं तर अजून फुटायला सोपं आहे ना. आणि नॅशनल कंट्रोल काय सांगता येईल तुम्हाला डॉक्टर, की काय याच्यामध्ये मोठा बदल केला पाहिजे? आता हा तर फारच महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याला माहिती आहे हे सगळं सुप्रीम कोर्टात देखील झालेलं आहे. म्हणजे ज्यावेळी 2000 पर्यंत हे असंच होतं, स्टेट आपल्या एक्झाम घ्यायच्यात आणि काही खाजगी ज्या होत्या त्या स्वतःच्या ऍडमिशन्स घ्यायच्या, ही प्रोसेस होतीच सर डीम युनिव्हर्सिटीची. पण 2012 मध्ये ज्यावेळी नीट 2012 मध्ये जेव्हा विचार झाला की नीट सुरू झाली पाहिजे, नीट सुरू करण्यात आली, त्यावेळी सुद्धा दक्षिणेतली काही राज्ये आणि खाजगी संस्था सुप्रीम कोर्टात गेल्या. नीट बंद झाली होती. ती बंद झाल्यानंतर म्हणजे सुरुवातीची जी परीक्षा आहे ती सीबीएसईने कंडक्ट केली होती. 2 वर्ष 13 मध्ये केली, लगेच ते सुप्रीम कोर्टात गेलं आणि नीट बंद करावी लागली. बरोबर. आणि मग विचार करण्यात गेला, म्हणजे 4 वर्ष हा देशाने विचार केला की या फेअरनेस याच्यामध्ये नाहीये, ह्या झाल्या पाहिजे फेअर आणि ह्या आल्या पाहिजे. पण
आपण जसे आहोत डेमोक्रेसीचा भाग असणारी आपण लोक आहे, त्यामुळे दुसऱ्या बाजूचा विचार झाला पाहिजे की स्टेट बोर्डाचा सिलेबस हा NCERTला फाईट करणारा साजेसा सिलेबस असला पाहिजे, तेवढाच तो ताकदीचा असला पाहिजे. बरोबर. दुसरा भाषेचा मुद्दा जो दक्षिणात्य लोकांचा होता तो पण मला वाटतं की त्यांचा पण विचार झाला पाहिजे स्टेटचा जो आहे, म्हणूनच ती कॅन्सल करण्यात आली होती सर. आणि 2017ला जेव्हा NTA ची स्थापना झाली, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, तेव्हा हे सगळे प्रॉमिसेस देण्यात आले की ही स्टँडर्डाइज होईल. स्टेट आणि NCERTचा सिलेबस तिथूनच पुढे सर. म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि NCERT, त्यांची पुस्तके, सिलेबस तो सगळा सारखा करण्यात आलेला आहे. म्हणजे तशीच जर ती झाली, तो स्टँडर्डायझेशन आणि त्याच पद्धतीनं पेपरमध्ये ट्रान्सपरन्सी, टेक्निकल ग्लिच कमी, ह्या सगळ्या सोबत जरी परीक्षा राहत असेल सर, म्हणजे माझं असं स्वतंत्र मत आहे की एन्क्रिप्टेड मेसेजेस, जसं तुम्ही म्हटलं की ती कम्प्युटराइज व्हायला पाहिजे, असं सरकारने पण आता आपल्या एज्युकेशनल मिनिस्टरनी म्हटलेलं आहे की ऑनलाईन व्हायला पाहिजे, एन्क्रिप्टेड. मल्टिपल क्वेश्चन सेट झाले पाहिजे सर. तुम्ही एक मुद्दा जो घेतला की सेटर जर असं करत असेल, आणि फार वाईट वाटतं मला की या सगळ्या माफियाजमध्ये, या सर्कलमध्ये डॉक्टर सुद्धा इन्व्हॉल्ड आहेत, कोचिंग माफिया सुद्धा असतील, म्हणजे ते आहेतच. अर्थात राजकीय लोकांचा पण याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असल्याशिवाय या सगळ्या गोष्टी घडत नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं एन्क्रिप्टेड पेपर्स, फॅकल्टीज ज्या काही आहेत, तर मल्टिपल क्वेश्चन सेट केले पाहिजे की सेट करण्याला पण मारणारा पण माहित नसावं की माझा येणार आहे की नाही. करेक्ट. टेक्निकली अनेक बदल करता येतात. पण मला आता महत्वाचा आणि या आपल्या या संवादातला एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे आणि तो आपण चर्चा करूया. आता या धक्का बसला मुलांना, ही खरं आहे, आणि 21ला परीक्षा होणार आहे, म्हणून 4 मुलांनी सध्या अतिशय दुर्दैवी 4 झाली एक, आणि अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की अशा प्रकारे मुलं करतात आहे. मला असं वाटतं परीक्षा संपली का? आता 21ला घेत आहे, म्हणजे काल मी अभ्यास केला, मला फार फ्रस्ट्रेशन आला, आता मला ते नॉलेज उडून गेलाय सगळं स्पिरिट सारखं, असं आहे का? नाही. पालकांनी सांगायला पाहिजे, आम्ही सांगतोय तुम्हाला जीवनात कधी परीक्षा संपणार नाही, आणि मेडिकल सेक्टर मध्ये तर अजिबात संपणार नाही. तिथं तर रोज तुम्हाला अपडेट व्हायचं आहे, नुसतं MBBS नाही करायचं आहे, पुढे पुन्हा नीट द्यायची आहे, MD करायचं आहे, DM करायचं, स्पेशलायझेशन करायचं आहे, कितीतरी शिकत राहायचं आहे. आणि शिकणारे मुलं कुठं असं जीवनाचं बरं वाईट करतील? अगदीच नाही. आणि शिक्षण हा मुळात भाग आहे. आपण जे म्हणतात ना सर, म्हणजे एक 3 इडियट मध्ये एक डायलॉग होता, 3 इडियट ने मला सिनेमा बहुधा, की तुमको पढ़ना है तो काबिलियत के लिए पढ़ो. करेक्ट. आणि आज कुछ नया सीखने को मिला, मजा आया, अशा प्रकारचं त्यात एक वाक्य होतं. आणि मला ते खूप आवडायचं की का शिकायला जायचंय, तर आज बी लाईक अ क्युरियस सोल. आणि मेंदू सर केलेला अभ्यास खरंच कधी विसरत नाही. मला माझ्या 2ऱ्या वर्गात वाचलेल्या कित्येक गोष्टी आजही आठवतात. एक त्याच्यावरूनच तुम्हाला सांगते, मी ती घेणार, मला माहिती नाही तुम्ही ती दाखवणार नाही दाखवणार, पण कुसुमाग्रजांची एक फार सुंदर कविता सर आपल्याला शालेय जीवनात शिकत असताना होती, ती मी नक्कीच वाचणार. त्यासाठी तुम्ही मला म्हटले की तुम्ही मोबाईल का ठेवलाय, मी म्हटलं माझा मोबाईल वाचणार नाही, पण मी तो ठेवतोय, ती मुलांसाठी मी म्हणून दाखवणार. आणि मला असं वाटतं की जीवनामध्ये अनेक आव्हानं येतात सर, आणि आई वडिलांचं पण तुम्ही प्रेशर इतकं घेऊ नका. आई वडिलांना वाटतं की आपली मुलं डॉक्टर झाली पाहिजे, त्यांचं भवितव्य हे ऐश्वर्यात असलं पाहिजे, पण अर्थात तसं नसतं. ज्या फुलपाखराला तुम्ही आधीच फोडता, कॅटरपिलरचं कुकून, तो कमजोर असतो, तो लढण्यासाठी तेवढा मजबूत नसतो. तर मजबूत होणं फार गरजेचं आहे. ही लढाई फक्त तुम्ही करिअर बद्दल बोलले सर, आयुष्यामध्ये अनेक आव्हाने येतात, अनेक आव्हाने. करेक्ट. आणि पुढे जेव्हा आपण घरटं सोडून बाहेर जातो ना, तेव्हा आपण आई वडिलांना ती सांगत देखील नाही. बऱ्याचदा आपल्याला 103 डिग्री टेम्परेचर असताना वी मॅनेज एव्हरीथिंग नाही सांगत, आणि आपल्याकडे तरी खूप पंखाखाली घेतात. नाही तर तुम्हाला माहिती असेल की चिमणी जेव्हा तिच्या पिल्लाला कळत नाही की मला उडता येतं, आणि ते आईचीच वाट बघतं दाणं आणण्यासाठी, तर ती न उडणाऱ्या पिल्लाला धक्का देऊन खाली पाडते की तुला उडायचंय. सर जग इतकं मोठं आहे, आकाश आहे सर आपल्याकडे, बरोबर आहे,
तुझको क्या डर है रे, ये धरती अपनी है, अपना अंबर है रे. क्या बात आहे, वा. तर एवढं सुंदर आयुष्य आपल्याला मिळालंय सर, का माझ्यासारखा आवाज दुसऱ्याचा नाही, माझ्यासारखं मी माझी युनिक आहे. हा इन्फिनिटी कॉम्प्लेक्स जाऊ देत, मी माझ्यासाठी शिकणार, उद्या माझ्यापेक्षा बेस्ट होणार. सर 2 महिन्या आधीचा माणूस विसरतो का कधी? ते ब्रेन आहे सर, तो ते परत सगळं रिकॉल होईल. आणि इथे जो हरणार नाही ना, तीच खरी लढाई आहे सर या मुलांची. क्या बात आहे. त्यामुळे मला खूप आतून वाटतं की आई वडिलांचं प्रेशर पण सोडा. मायबाप हे कधीच तुमच्यासोबत सॅटिस्फाईड पूर्णपणे असू शकत नाही सर. आजही समजा याही वयामध्ये जर माझे आई वडील आहेत, नाही तू हेच केलं असतं तर ते बेटर असलं असतं, हे आई वडील काळजीपायी म्हणत असतात. मग आपल्याला वेळोवेळी तिथे पण प्रूव्ह करावं लागतं. कधी कधी तेही न ऐकता क्रांती करावी लागते. म्हणावं लागतं नाही मला हे करायचंय. आणि ही ताकद मुलांमध्ये येणंच फार गरजेचं आहे सर. पालकांचा तो दबाव झुगारून सुद्धा तुम्हाला जे पाहिजे त्या अनेक वाटा आहेत. इट्स नॉट म्हणजे आम्ही आणि पांडे सरांना तेच की तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करा, पण मेडिकलचं एज्युकेशन आणि डॉक्टर हे संपलं असं कुठेच नसतं. म्हणजे मी डेंटिस्ट्री केल्यानंतर सुद्धा मला प्रॅक्टिसमध्ये इंटरेस्ट नाही किंवा मला काहीतरी वेगळं करायचं आहे. माझ्या कितीतरी मैत्रिणी आहे, मी त्यांची नावं पण घेऊ शकते, पण मी आज त्यांच्याशी बोलून न आल्यामुळे काही हरकत नाही घ्यायला. डॉक्टर गौरी बोधनकर म्हणून आहेत, प्लेबॅक सिंगर. डॉक्टर इलाक्षी मोरे, मॉडेल, फिल्म ॲक्ट्रेस. अशा पद्धतीनं लोकांनी स्वतःला सेट केलंय. नंतर गिरीश ओक, आपले गिरीश ओक आणि बरीच अशी लोक आहेत जी डॉक्टर झाल्यानंतर पण वेगळा नंतर स्वतःचं करिअर चूज करतात बदललं. आवडीनुसार. त्याच्यामुळे हा अंत नाही आहे सर. मी तुम्हाला बोलले की तुम्ही कविता. यातलं काय ते ठेवायचं बाकी. पण एक फारच सुंदर अशी कविता आहे. तर मुलांसाठी म्हणून की मुलांनी निराश होऊ नये. आयुष्यामध्ये अनेक संघर्ष येतील आणि ज्या पद्धतीनं आपल्याला ही आपली वाट, हे आपलं यश स्वतः मिळवायचंय, हे आपलं शेवटचं यश मुळातच नाही. तुमच्याजवळ दुसरा प्लॅन बी पण तयार पाहिजे. आणि हा जर तुमचा प्लॅन हे सक्सेसफुल जरी झाला तरी सुद्धा तुम्हाला सातत्यानं नवीन नवीन यश मिळवत राहावी लागणार आहे. एवढ्याशा छोट्याशा गोष्टींना आपल्याला खचून जायचं नाही. यासाठी कुसुमाग्रजांची ही खूप सुंदर अशी कविता आहे सर. ओळखलत का सर मला, कणा कणा, ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगा माई पाहुणी आली, गेली खरट्यात राहून. अंगावर काटा येतोय सर माझ्या. माहेर वाशिण पोरी सारखी चार भिंतीत नाचली, माहेर वाशिण पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विझली, भिंत खचली चूल विझली, होते नव्हते गेले. बायको तेवढी वाचली म्हणजे मोठं वाचलंय. तो म्हणतो प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर. माझ्या डोळ्यात पाणी आल्यामुळे थोडं धुसर झालंय. कारभारणीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे, भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे सर, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. आणि मलाही हेच म्हणायचंय की आज प्रत्येक पालकांनी, प्रत्येक त्याच्या शिक्षकांनी, आपण यंत्रणेला प्रश्न विचारणार, पण या विद्यार्थ्यांच्या पाठीवरती हात ठेवा.
आणि त्यांना फक्त लढ. लढ इतकं म्हणा. संपूर्ण ऐश्वर्य गेल्यानंतर, सगळं संपल्यानंतर शिक्षकाचा हात हा लढ म्हणण्यासाठी हवा असतो. आत्मविश्वास तुमचा जागृत ठेवा. हे अशा प्रकारचे प्रसंग येतील जातील, पण आम्ही तुम्हाला तेच म्हणणार, पाठीवरती हात ठेवून लढा. ही मुलाखत, ही चर्चा, ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये जरूर कळवा. मंडल न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला अजून या विषयावर कधी समुपदेशन करावं वाटलं, ऐकावं वाटलं आणि पालकांनाही असं वाटलं की नाही याच्यावर आपण अधिक बोललं पाहिजे, मुलांना आता धीर देण्याची, त्याला हिंमत देण्याची, लढ म्हणा असं म्हणण्याची वेळ आली आहे. त्या सर्वांनी धैर्य राखायला पाहिजे आणि या परीक्षेला पुन्हा नव्याने सामोरे जायला पाहिजे. कसा वाटला कार्यक्रम कमेंट्समध्ये जरूर कळवा. थँक्यू. थँक्यू सो मच.